सुरवई वडापाव. तिथे आम्ही आता वडापाव खायला, गरम गरम वडापाव आहे, थांबलो आहे. खूप छान असा स्पॉट आहे हा, पण तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. मुंबई गोवा हायवेच्या लागूनच आहे. आपण खारे बटनच्या साईडला आहोत ना, आणि आपण हॉटेल गोकुळला थांबलो आहे, टुवर्ड्स गोवा. सिंधुदुर्ग स्टेशन आत्ताचा झालेला हा काया पालट खूप छान केलं आहे. आपली घरातली ट्रेन आहे काय? तिकडे जा, तिकडे जा. तर सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, खूप महिन्यांनी व्हिडिओला आता सुरुवात करतो आहे आणि गावी चाललो आहे. काकाच्या मुलाचं लग्न आहे आणि धमाल येणार आहे या व्लॉगमध्ये. तुम्ही सर्व बघा कसं असणार आहे. बाकीचे सगळे आपली लाडकी दिवा पॅसेंजरने चाललेत आणि आम्ही जात आहोत बाईकने. हा व्हिडिओ तुम्हाला एका याच्यात मर्ज करून नाही येणार, तुम्हाला एक पार्ट म्हणजे प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येईल आणि खूप धमाल मस्ती असणार आहे ह्या व्लॉगमध्ये. आत्ता आपण जात आहोत बाईकने मुंबई गोवा हायवेने. तर तुम्हाला दाखवतो कसा आपला मुंबई गोवा आहे आणि कुठपर्यंत त्याचं काम आता झालेलं आहे आणि कुठल्या प्रकारचे म्हणजे तिथे आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. खाण्याचं असू दे किंवा वेगवेगळे प्लेसेस बघण्याचं असू दे. जसजसं आपल्याला दिसत जाईल काही चांगले इंटरेस्टिंग प्लेसेस तसे आपण आता विजिट करणार आहोत. तर बाई थोडा सीन झाला, त्यामुळे आम्ही बाईकने जाण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, जस्ट पोचलो आहे आता इंदापूरला आणि आपण 5:45 वाजता निघालो होतो आणि तब्बल आता 125 किलोमीटर झालं आहे आणि आपण आता आलो आहे इंदापूरला. नाश्त्यासाठी थांबले. मगाशी नाश्ता केला, पण कसं फटफट निघायचं होतं, टायमात पोचायचं आहे आपल्याला. 1:04 तरी पोचायचा प्रयत्न करूया, कारण दिवा पॅसेंजर सिंधुदुर्गात येईल त्याच्या आधी आपल्याला पोचायचं. कारण इथून आपल्याला चौक्यामध्ये जायचं आहे मालवणला, आमच्या घरी. सिंधुदुर्गात आम्ही उतरणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही चौक्यात जाणार आहोत. इथून सिंधुदुर्ग स्टेशनला उतरून मम्मीला वगैरे पिक करायचं, ते लोक ऑटोने जातील आणि आम्ही परत बाईकने येणार. काय आणलंस रे नाश्त्याला? वडापाव. दाखव तरी. इंदापूरला आलो आहे. कसे वाटते राईड? पहिल्यांदा करतोय. तू तर केली आहेस बर्गमॅनवरती, माझी तर पहिली कोकण राईड. भाई इकडे टीप कुठला रे वडापाव? वडापावचं नाव काय विसरले. सुरवई वडापाव. तिथे आम्ही आता वडापाव खायला, गरम गरम वडापाव आहे, थांबलो आहे. टेचा लावायला लागतोय, टेचा तिकडे आहे. कसा आहे रे वडापाव? चांगला आहे. फोटो काय चहा बरं आहे का? बरं आहे. 328.
भाई आपण आता माणगाव रोडला आहे ना अभि, आणि आपल्याला श्री किल्ले रायगड आपल्या महाराजांची स्वराज्याची राजधानी इथे लागली आहे. तुम्ही केलात का विजिट? तू केलास का अभि रायगड जिल्हा? माझाच बाकी आहे. म्हणजे तुम्ही केला असेल ना तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका की जय शिवराय, आणि कोणी कोणी कमेंट केली असेल त्यांनी आपली रिव्ह्यूज टाकू शकता. चला पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करू. आता आपल्याला यायचं आहे टुवर्ड्स कोकण. तर मित्रांनो, आपण राजधानी बघितली, त्याच्यानंतर आता आपण येऊन पोचलो आहे महाडला, फ्लायओव्हर बीचला. आणि इथे आहे ना आपल्याला मस्त भेटलं आहे काहीतरी. इथे आहेत ना गांधर्पा लेणी आहेत. मित्रांनो तुम्हाला दिसतं आहे का? आता आम्ही तिकडे जाणार तर नाही आहोत, पण एक लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप छान असा स्पॉट आहे हा, पण तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. मुंबई गोवा हायवेच्या लागूनच आहे. आपण इथे गाडी थांबवली खास त्या स्पॉटसाठी. एकदम सुंदर वाटतं आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये नीट दिसेल नाही दिसेल माहीत नाही, पण हा देखील तुम्ही अनुभव घेऊ शकता. आता आम्हाला पोचायला अजून नाही म्हटलं तरी 5-5.5 तास आहेतच. त्यामुळे पुढे अजून काय काय कॅप्चर करता येईल ते आपण बघूया. नक्कीच मजा येणार आहे. व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा. मला एक नक्कीच चांगली माहिती मिळेल. ही लेणी कोणी विजिट केली असेल ना त्याने कमेंटमध्ये सांगा की कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स. मी नक्कीच इथे येण्याचा प्रयत्न करेन. तर भाई जेवायला थांबलो आहे. मी चिकन थाळी मागवली आहे. त्याच्यामध्ये चिकन रस्सा, चिकन सुक्का, सोलकढी, भात, चपाती आणि अभिची अंडा थाळी आता आली. अभि काय काय अंडा थाळीमध्ये? चपाती आहे, ग्रेव्ही आहे, अंडा आहे, सोलकढी सेम आहे, तर चिकन रिप्लेस झालं आहे. हो, टेस्ट करून सांग कशी आहे. आपण खारेपाटणच्या साईडला आहोत ना, आणि आपण हॉटेल गोकुळला थांबलो आहे टुवर्ड्स गोवा. तर मित्रांनो नक्की विजिट करा, खूप छान आहे. मी पण चिकन खाऊन तुम्हाला सांगतो कसं आहे. तर भाई अभिने अंडा थाळी मागवली आणि मी चिकन थाळी मागवली. टेस्ट करूया कशी आहे. तर मित्रांनो खूप छान जेवण होतं आणि अगदी पोट भरून जेवलो आम्ही. व्हेज नॉनव्हेज सगळं इथे अवेलेबल आहे. आणि ॲक्च्युली कोकणी पद्धतीने म्हणजे घरगुती पद्धतीने इथे जेवण मिळतं. तर मित्रांनो खारेपाटणला म्हणजे थोडंसं आधी खारेपाटणच्या तिथे गोकुळ हॉटेल म्हणून आहे टुवर्ड्स गोवा, लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसेल. नक्की विजिट करा आणि खूप ॲफोर्डेबल रेट्स आहेत. समोरून येतो राजापूर रोड आणि इकडे जातो ते खारेपाटण, आणि इथे आपलं आहे हॉटेल गोकुळ, आणि ह्या साईडला त्यांचं हॉटेल आहे आणि इथे तुम्ही जेवू शकता. खूप छान जेवण आहे, नक्की विजिट करा. आता आम्ही निघतो आहे टुवर्ड्स सिंधुदुर्ग. अभि कसं वाटलं जेवण? मस्त होतं. त्यामुळे नक्की येऊ शकतात विजिटला, हा ना? नक्की चला सिंधुदुर्ग.
तर मित्रांनो फायनली पोचलो आता सिंधुदुर्ग स्टेशनला. सकाळी दिवा पॅसेंजरला आजी, माझी आई आणि अभिची वाईफ तिघे बसले होते आणि आता ती दिवा गाडी येत आहे, दिवा पॅसेंजर येत आहे. तर आम्ही बाईकने निघालो होतो सकाळी 5:45ला आणि आता वाजले आहेत 5:10. आम्ही थांबत हॉल्ट घेत नाश्ता वगैरे जेवण वगैरे करत आम्ही आता 5:10 झाले आहेत आणि आता आम्ही सिंधुदुर्गात पोचलो आहे. सिंधुदुर्गानंतर त्यांना रिसीव्ह करणार, त्यांना रिक्षामध्ये बसवणार, त्याच्यानंतर आम्ही परत मार्गस्थ होणार आमच्या इथे माझ्या गावी म्हणजेच मालवणला चौक्यामध्ये. तर मित्रांनो हे आहे सिंधुदुर्ग स्टेशन. आत्ताचा झालेला हा कायापालट खूप छान केलं आहे आणि कोकण रेल्वे तसेच मंडळाचे आभार की तुम्ही एक खूप छान असं स्टेशन या सिंधुदुर्गवासियांसाठी तुम्ही उपलब्ध करून दिले. खूप स्वच्छता आहे, नीटनेटकं आहे, तुम्ही बघू शकता. मी खूप तुम्ही ऑलमोस्ट 2 वर्षाने येतो आहे, त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही बघितलं असेल आधीच्या रील्समध्ये वगैरे, पण माझ्यासाठी ते नवीनच आहे. कारण ते रिनोव्हेट केल्यानंतर मी आता इथे पार्किंगची सुविधा देखील केलेली आहे. खूप कमी रेटमध्ये आहे. तुम्ही रूलचे पालन करा, नियमाचे पालन करा. फायनली पोचलो सिंधुदुर्ग स्टेशनला. एक मालगाडी पासिंगसाठी उभी आहे, दिवा पॅसेंजरची वाट बघते. ही इथून येणार आहे मुंबई साईडून. बघूया आता किती वाजता येते. मगाशी राजापूरला होते आम्ही, जेव्हा कसालमध्ये होतो तेव्हा ती राजापूरला होते, ते म्हणजे एक 15-20 मिनटं झाली. त्यामुळे आता अजून थोडा टाईम आहेच. येईल तेव्हा आईला वगैरे रिसीव्ह करू, त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करेन. भाई जनशताब्दी आली, जनशताब्दी मुंबईला जाणार आहे. मी इकडे थांबत नाही ना सिंधुदुर्गात. क्रॉसिंगसाठी थांबले का? आले ट्रेन. हा काय टाईम झाला यायचा. थोडा अभी चल चल पुढे. कुठे उभी आहे? आले 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 येवा चला फटाफट. गाडी जास्त वेळ थांबणार नाही. चल, आपली घरातली ट्रेन आहे काय? तिकडे जा, तिकडे जा. आले सगळे, थांबा. हा होता आजचा दिवस. उद्याच्या दिवसात काय असणार आहे आणि पुढे आपलं कसं शूट्स असणार आहे मी तुम्हाला एकेका पार्टमध्ये तुम्हाला सर्व दाखवेनच. आज मुंबई टू गोवा तुम्हाला दाखवलं आणि उद्या अजून काही एक्सप्लोर करायला मिळालं. सगळेच आपले कझिन्स भेटणारच आहोत आणि खूप सारे प्रोग्राम्स लाईन्स अप आहेत. म्हणजे लग्न आहे, त्याच्यानंतर हळदीचा प्रोग्राम आहे, वाडीची पूजा आहे,
त्याच्यानंतर कशाप्रकारे तिथे सेलिब्रेट केले जातात वाडीमध्ये पूजा, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तसेच आपल्याला खूप ठिकाणी फिरायचं आहे. मालवण असू दे किंवा देवगड असू दे किंवा कणकवली असू दे. कणकवलीला गोंधळ पण होणार आहे, तो म्हणजे खूप वर्षांनी ते लोक प्लॅन करत आहेत, तर तोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पार्टमध्ये तुम्हाला ना 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स, आणि मी काढलेले शॉर्ट्स तुम्हाला कसे वाटले या व्हिडिओद्वारे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.